विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आपला आहार, रोग व आरोग्यशास्त्र यांविषयी आहे. मानवाचा समावेश सस्तन प्राणी गटात केला जातो. मानवाला होमोसेपियन ही शास्त्रीय संज्ञा दिलेली आहे. याच विषयी महत्त्वपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवात करण्याअगोदर जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नवीन अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1 आहे, जीवनसत्व B1 हे कोणत्या नावाने ओळखले जाते? जीवनसत्व B1 हे कोणत्या नावाने ओळखले जाते? तर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 बघा, थायमिन. जीवनसत्व B1 हे थायमिन या नावाने ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 2 आहे, मानवी शरीरातील इंद्रिय संस्थांची संख्या किती आहे? उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 बघा, 9. मानवी शरीरातील इंद्रिय संस्थांची संख्या ही 9 एवढी असेल. प्रश्न क्रमांक 3 आहे, जीवनसत्वांच्या शोधांचे श्रेय खालीलपैकी कोणास द्यावयास हवे? प्रश्न क्रमांक 3 आहे, जीवनसत्वांच्या शोधांचे श्रेय खालीलपैकी कोणास द्यावयास हवे? तर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 बघा, फुंक. फुंक या शास्त्रज्ञास जीवनसत्वांच्या शोधांचे श्रेय द्यावयास हवे. प्रश्न क्रमांक 4 आहे, ग्लुकोमिया हा रोग खालीलपैकी कोणत्या अवयवास होतो? ग्लुकोमिया हा रोग खालीलपैकी कोणत्या अवयवास होतो? तर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 बघा, डोळे. ग्लुकोमिया हा रोग खालीलपैकी डोळे या अवयवास होतो. प्रश्न क्रमांक 5 आहे, मेनिंजिटिस हा मेंदूचा रोग कशामुळे होतो? प्रश्न क्रमांक 5 आहे, मेनिंजिटिस हा मेंदूचा रोग कशामुळे होतो? तर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 बघा, जीवाणू. जीवाणूमुळे मेनिंजिटिस हा मेंदूचा रोग होतो. प्रश्न क्रमांक 6 आहे, मानवाच्या पाठीच्या कण्यातील मणक्यांची संख्या 33 आहे तर छातीतील बरगड्यांची संख्या किती आहे? उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 बघा, 24. मानवाच्या पाठीच्या कण्यातील मणक्यांची संख्या 33 आहे तर छातीतील बरगड्यांची संख्या ही 24 एवढी आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे, अनुवंशशास्त्राचा जनक असे यथार्थपणे कोणास म्हटले जाईल? उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 बघा, जॉन ग्रेगर मेंडेल. जॉन ग्रेगर मेंडेल यांना अनुवंशशास्त्राचा जनक असे यथार्थपणे म्हटले जाईल. प्रश्न क्रमांक 8 आहे, उत्क्रांतवादाचा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला? उत्क्रांतवादाचा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडलेला आहे? तर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 बघा, चार्ल्स डार्विन. चार्ल्स डार्विन यांनी उत्क्रांतवादाचा सिद्धांत मांडलेला आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे, निसर्ग निवडीचा सिद्धांत कोणी मांडलेला आहे? निसर्ग निवडीचा सिद्धांत कोणी मांडलेला आहे? तर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 बघा, चार्ल्स डार्विन. चार्ल्स डार्विन यांनी निसर्ग निवडीचा सिद्धांत मांडलेला आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे, अनुवंशिकतेचा उपयोगिता आणि अनुपयोगिता हा सिद्धांत कोणी मांडला? अनुवंशिकतेचा उपयोगिता आणि अनुपयोगिता हा सिद्धांत कोणी मांडलेला आहे? तर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 बघा, लॅमार्क. लॅमार्क यांनी अनुवंशिकतेचा उपयोगिता आणि अनुपयोगिता हा सिद्धांत मांडलेला आहे. प्रश्न क्रमांक 11 आहे, डेंग्यू या तापाची साथ पसरण्यात कारणीभूत असलेली एडिस इजिप्सी ही कशाची जात आहे? डेंग्यू या तापाची साथ पसरण्यास कारणीभूत असलेली एडिस इजिप्सी ही कशाची जात आहे? तर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 बघा, डासाची. एडिस इजिप्सी ही जात डासाची आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे, खालीलपैकी कोणते उपकरण रक्तदाब मोजण्यासाठी वापरतात? उत्तर असेल
ऑप्शन क्रमांक 2 बघा, स्पिग्मोमॅनोमीटर. स्पिग्मोमॅनोमीटर हे उपकरण रक्तदाब मोजण्यासाठी वापरत असतात. प्रश्न क्रमांक 13 आहे, रक्ताभिसरणाच्या शोधाचे जनकत्व कोणत्या संशोधकास द्यावयास हवे? रक्ताभिसरणाच्या शोधाचे जनकत्व कोणत्या संशोधकास द्यावयास हवे? तर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 बघा, विल्यम हार्वे. विल्यम हार्वे या संशोधकास रक्ताभिसरणाच्या शोधाचे जनकत्व द्यावयास हवे. प्रश्न क्रमांक 14 असेल, वनस्पतीमधील मूळ कुजव्या रोग कोणत्या जीवाणूमुळे होतो? वनस्पतीमधील मूळ कुजव्या रोग हा कोणत्या जीवाणूमुळे होतो? तर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 बघा, एरिव्हिनिया. एरिव्हिनिया या जीवाणूमुळे वनस्पतीमधील मूळ कुजव्या हा रोग होत असतो. प्रश्न क्रमांक 15 आहे, किण्व पेशींद्वारे तयार केली जाणारी ही हिपॅटायटिस बी कोणत्या रोगांवर उपयुक्त आहे? किण्व पेशींद्वारे तयार केली जाणारी हिपॅटायटिस बी कोणत्या रोगांवर उपयुक्त आहे? तर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 बघा, कावीळ. कावीळ या रोगांवर हिपॅटायटिस बी ही लस उपयुक्त आहे. प्रश्न क्रमांक 16 आहे, समुद्रातील कोणत्या प्राण्यांपासून मोती मिळतात? समुद्रातील कोणत्या प्राण्यांपासून मोती मिळतात? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बघा, ऑयस्टर. ऑयस्टर या प्राण्यांपासून मोती मिळत असतात. प्रश्न क्रमांक 17 आहे, खालीलपैकी कोणता वृक्ष फ्लेम ट्री या नावाने ओळखला जातो? खालीलपैकी कोणता वृक्ष हा फ्लेम ट्री या नावाने ओळखला जातो? तर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 बघा, गुलमोहर. गुलमोहर हा वृक्ष फ्लेम ट्री या नावाने ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 18 आहे, सजीवांच्या पुनरुत्पादन क्रियेशन खालीलपैकी कोणते जीवनसत्व आहे? क्रियेशी आहे तो शब्द. प्रश्न पुन्हा एकदा ऐका, सजीवांच्या पुनरुत्पादन क्रियेशी खालीलपैकी कोणते जीवनसत्व संबंधित आहे? तर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 बघा, जीवनसत्व ई. सजीवांच्या पुनरुत्पादन क्रियेशी जीवनसत्व ई संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे, हील प्रक्रिया कोणत्या जैव रासायनिक प्रक्रियेशी संबंधित आहे? तर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 बघा, प्रकाश संश्लेषण. हील प्रक्रिया ही जैव रासायनिक प्रक्रियेशी प्रकाश संश्लेषण यांच्याशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे, टॅक्सोनॉमी हे वनस्पतींच्या कशाचे शास्त्र आहे? टॅक्सोनॉमी हे वनस्पतींच्या कशाचे शास्त्र आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बघा, वर्गीकरणाचे. टॅक्सोनॉमी हे वनस्पतीच्या वर्गीकरणाचे शास्त्र. प्रश्न क्रमांक 21 आहे, प्रमस्तिष्काच्या कोणत्या क्षेत्रात माहिती साठवली जाते? प्रमस्तिष्काच्या कोणत्या क्षेत्रात माहिती साठवली जाते? तर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 बघा, सहयोग. सहयोग या क्षेत्रात प्रमस्तिष्काच्या माहिती साठवली जाते. प्रश्न क्रमांक 22 आहे, प्राणीसृष्टीत सर्वप्रथम उत्पन्न झालेले जीव म्हणून कोणाचा निर्देश करता येईल? प्राणीसृष्टीत सर्वप्रथम उत्पन्न झालेले जीव म्हणून कोणाचा निर्देश करता येईल? तर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 बघा, आदिजीव. प्राणीसृष्टीत सर्वप्रथम उत्पन्न झालेले जीव म्हणून आदिजीव याचा निर्देश करता येईल. प्रश्न क्रमांक 23 आहे, अमिबाच्या वैशिष्ट्यपूर्ण पोषण पद्धतीस कोणते नामाभिमान आहे? अमिबाच्या वैशिष्ट्यपूर्ण पोषण पद्धतीस कोणते नामाभिमान आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बघा, प्राणी सदृश्य पोषण. प्राणी सदृश्य पोषण. अमिबाच्या वैशिष्ट्यपूर्ण पोषण पद्धतीस प्राणी सदृश्य पोषण असे नामाभिमान आहे. प्रश्न क्रमांक 24 आहे, तंबाखू व बंबाखू या वनस्पतीमध्ये कोणती जीवन पद्धती आढळते? उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 बघा, पोशिंदा परजीवी पद्धती. तंबाखू व
बंबाकू या वनस्पतीमध्ये पोशिंदा परजीवी पद्धती आढळत आहे. प्रश्न क्रमांक 25 आहे, शरीरातील प्रथिनांचा प्रमुख घटक म्हणून खालीलपैकी कोणाचा निर्देश केला जातो? उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 बघा, नायट्रोजन. शरीरातील प्रथिनांचा प्रमुख घटक म्हणून नायट्रोजनचा निर्देश केला जातो. प्रश्न क्रमांक 26 आहे, वनस्पती वातावरणातील नायट्रोजनचा स्वीकार कोणत्या स्वरूपात करतात? प्रश्न क्रमांक 26 आहे, वनस्पती वातावरणातील नायट्रोजनचा स्वीकार कोणत्या स्वरूपात करतात? तर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 बघा, नायट्रेटस याचा स्वीकार वनस्पती वातावरणातील नायट्रोजनचा स्वीकार करत असतात. प्रश्न क्रमांक 27 आहे, मधुमेह या विकारात शरीरातील कोणत्या पेशींचा नाश होतो? उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 बघा, बीटा. मधुमेह या विकारात शरीरातील बीटा या पेशीचा नाश होतो. प्रश्न क्रमांक 28 आहे, इन्सुलिन हे प्राण्यांच्या कोणत्या अवयवांमधून स्त्रवणारे संप्रेरक आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बघा, स्वादुपिंड. इन्सुलिन हे प्राण्यांच्या स्वादुपिंड या अवयवामधून स्त्रवणारे संप्रेरक आहे. इन्सुलिन हे प्राण्यांच्या स्वादुपिंड या अवयवांमधून स्त्रवणारे संप्रेरक आहे. प्रश्न क्रमांक 29 आहे, इन्सुलिन या संप्रेरकाअभावी खालीलपैकी कोणता रोग होतो? इन्सुलिन या संप्रेरकाअभावी खालीलपैकी कोणता रोग होतो? तर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 बघा, मधुमेह. इन्सुलिन या संप्रेरकाअभावी मधुमेह हा रोग होतो. प्रश्न क्रमांक 30 आहे, रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाले असता कोणता रोग होतो? रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाले असता कोणता रोग होतो? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बघा, ॲनिमिया. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाले असता ॲनिमिया म्हणजेच पंडू रोग होत असतो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.